नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत आणि महाराष्ट्राची खबरबात. या बुलेटिनच्या सुरुवातीला आढावा घेऊयात दिवसभरातील चर्चेतल्या बातम्यांचा. पहिली बातमी अर्थातच महापालिकेच्या महाआखाड्यातून आहे. बिनविरोध उमेदवार निवडीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झालेली आहे. अविनाश जाधव यांनी या संदर्भात मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. तर दुसरीकडे मनसेसह आणखी 2 याचिका दाखल झाल्या. त्यामुळे बिनविरोध म्हणून गुलाल उधळणाऱ्या उमेदवारांच्या आनंदावर तात्पुरतं का होईना पण विरजण पडल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे मुंबईमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यामध्ये 69 मतदारसंघात सामना रंगतोय. त्यामुळे मुंबईमध्ये प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्यासाठी दोन्ही शिवसेनेकडून प्रचाराची नवी रणनीती वापरली जाणार आहे. तर तिकडे कुलाब्यातील उमेदवारी अर्जाच्या गोंधळावरून महापालिकेच्या अहवालात निवडणूक अधिकाऱ्यावर ठपका ठेवण्यात आलाय आणि यावरून आता राजकारण तापलंय. तर दुसरीकडे अजित पवार आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगलंय. पिंपरीमध्ये अजित पवारांनी भाजपवर केलेल्या टीकेनंतर चव्हाणांनी दादांना युती धर्माची आठवण करून दिली आहे. या सर्व बातम्या आपल्याला या बुलेटिनमध्ये सविस्तर रूपाने बघायच्या आहेत. सुरुवातीला सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजे जे बिनविरोध निवडून आले त्यांची धाकधूक वाढलेली आहे. महापालिका निवडणुकीमध्ये बिनविरोध पॅटर्न सध्या चांगला चर्चेत आलाय. 29 महापालिकांमध्ये 70 जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. निवडणुकीचे निकाल जरी 16 जानेवारीला जाहीर होणार असले तरी बिनविरोध निवडून आलेल्या 70 जणांनी आधीच गुलाल उधळला. निवडणुका बिनविरोध करण्यात अपेक्षेप्रमाणे भाजपनं आघाडी घेतली तर त्या खालोखाल शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा समावेश आहे. यात भाजपचे सर्वाधिक 44, शिंदेच्या शिवसेनेचे 22 उमेदवार हे बिनविरोध आले. मात्र बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप करत मनसेनं मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे आणि त्यामुळे बिनविरोध झालेल्यांची धाकधूक वाढली आहे. दरम्यान मनसेकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये काय आक्षेप घेण्यात आले ते आपण बघूयात ग्राफिकच्या माध्यमातून. तर हे आक्षेप आहेत मनसेचे. याच्यामध्ये एकतर कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला गेला असा आरोप मनसेनं केलेला आहे आणि त्याचबरोबर इतरही आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. दबाव टाकला गेला, अर्ज माघारीसाठी उमेदवारांना धमक्या देण्यात आल्या. आधी तर दबाव टाकला, त्याच्यानंतर त्या उमेदवारांना धमकी दिली असा आरोप सुद्धा मनसेकडून करण्यात आला आहे. याशिवाय अर्ज माघारीसाठी पैशांचा आमिष दाखवला, धमकी दिली, दबाव टाकला, त्याचबरोबर पैसे देण्याचा आमिष दाखवला असा आरोप सुद्धा मनसेनं केलेला आहे. आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून विरोधक उमेदवारांवर अन्याय केला गेला, म्हणजे जी विरोधी पक्षातील उमेदवार आहेत त्यांच्यावर अन्याय केला गेला निवडणूक अधिकाऱ्यांकडून असा आरोप सुद्धा मनसेनं केला आहे. तर जाणीवपूर्वक उमेदवारांचे अर्ज बाद केले, ज्यांनी अर्ज भरलेले होते त्यांचे जाणीवपूर्वक अर्ज बाद करण्यात आले निवडणूक आयोगाकडून असा आरोप सुद्धा मनसेनं केला आहे. आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांना गायब केला असा आरोप सुद्धा मनसेकडून करण्यात आलेला आहे. तर मनसेनं हे सर्व आरोप करत कोर्टात धाव घेतलेली आहे. त्यामुळे आता कोर्टाकडून नेमका काय निर्णय येतो, कधी येतो याकडे लक्ष आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत निकाल राखून ठेवावे, जिथे जिथे बिनविरोध निवड झाली आहे त्या ठिकाणचे निकाल राखून ठेवावे अशी मागणी सुद्धा मनसेनं केली आहे. काल निवडणूक आयोगाने देखील याची चौकशी लावलेली आहे. फक्त त्याची चौकशी लावून होणार नाही, कारण जे आरओ आहेत किंवा जे जिल्हाधिकारी आहेत यांनीच आधीपासून या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे. तर या सगळ्याची चौकशी ही निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत व्हावी किंवा हायकोर्टाच्या निगराणीत व्हावी अशी याचिका आज आम्ही दाखल करतोय. प्रत्येकाला मी मगाशी सांगितलं, संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. कुणाला कुठं जायचंय ते जाऊ शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. आणि त्याबद्दलची चौकशी करण्याचं काम संबंधित जी कोण एजन्सी आहे किंवा जी कोण संस्था आहे ती त्या ठिकाणी करेल आणि त्याच्यामधनं दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल. अरे जे बिनविरोध झाले त्यांच्याकडे तर उमेदवारच नव्हते, धरून पकडून उमेदवार पकडून उभे केले. आता जे उमेदवार जिथं उभे राहिले त्या ठिकाणी त्यांना खात्री पटली की बाबा आम्ही इथे निवडून येऊ शकत नाही. तिथलं पॅनल एवढं स्ट्रॉंग आहे की तिथं ते निवडून येऊ शकत नाही. युतीचं काम गेल्या अनेक वर्षाचं लोकांसमोर आहे, जनता त्यांच्या पाठीशी आहे. मग तिथं कशाला हारायला ते उभे राहतील. आणि म्हणून त्यांनी तिथली परिस्थितीनुसार माघार घेतली असेल. म्हणजे हा एक प्रकारचा त्यांच्याच उमेदवारांवर दाखवलेला अविश्वास. आरोप जरी झाले तरी ते बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि लोकशाहीमध्ये ते निवडून आलेले आहेत आणि सगळ्या पद्धती न्यायिक पद्धतीने निवडून आलेले आहेत. लोकांना तिथे त्यांना विरोध करावा असं वाटलं नसेल त्याच्यामध्ये काही
तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा बिनविरोधवरून जोरदार टीका केली आहे. हुकुमशाहीला सुरुवात झालेली आहे. याही ठिकाणी 3 उमेदवार पक्षाचे जे आहेत आमदाराने पळवलेले आहेत, दमदाटी देऊन पळवलेले आहेत. काही ठिकाणी विकत घेतण्यात आलेले आहेत. विड्रॉल ही जी सिस्टम आहे ती आता बंद केली पाहिजे अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार. तरच लोकशाही टिकेल असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. बिनविरोधचा मुद्दा हा कोर्टामध्ये गेला आहे, त्यामुळे आता कोर्टाचा निर्वाळा नेमका काय असेल, कधी येणार याकडे लक्ष आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा धुरळा उडालेला आहे. प्रचार ऐन रंगात येऊ लागलाय, पण प्रचारावरून आता महायुतीमध्येच खटके उडू लागले. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी काका शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे त्यांच्यासमोर भाजपचं आव्हान आहे. त्यामुळे अजित पवारांनी भाजपवर कठोर आसूड ओढायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे भाजपनं सुद्धा अजित पवारांना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. सध्या अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगल्याचं दिसतंय. असं असतानाच रवींद्र चव्हाणांनी अजित पवारांना महायुती धर्माची आठवण करून दिली आहे, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. तर सर्वात आधी पाहूयात अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमधल्या पत्रकार परिषदेमधून काय टीका केली होती ते. शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं होण्याची एवढी राक्षसी भूक या शहराची परिस्थिती बिघडवलेली आहे. मला हे बघवत नाही. आणि अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्यानंतर चव्हाणांनी युती धर्माची आठवण करून दिलेली आहे. यावर अजित पवार काय म्हणाले तेही पाहूया. एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, उत्तराला प्रत्युत्तर होतं. तुम्ही कधी थोडंसं तपासून घ्या. आदल्या दिवशी ते काय म्हणाले, ते म्हणाले म्हणून मी ते म्हणाले. महायुतीचा धर्म भारतीय जनता पार्टीनेच पाळावा असं नाही आहे. त्यांनी तसं म्हटलं म्हणून त्याला तसं उत्तर दिलं. त्यांनी तसं म्हणू नये आम्ही बोलणार नाही. दादा, रवींद्र चव्हाण म्हणतात की युती धर्म फक्त भाजपनीच पाळावा, काय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे. सगळ्यांनीच युती धर्म पाळला पाहिजे. आम्ही पण त्या ठिकाणी पाळतो. एकीकडे हा वाद पेटलेला असतानाच नवनीत राणा यांनी अजित पवारांना एक सल्ला दिला आणि त्यावरून राष्ट्रवादीच्या खोडकेंनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. पाहूया. ऐसा लगता है देवेंद्र जी फडणवीस साहब के अजीत दादा का साथ लेकर ये पूरी पार्टी फॉर्म की, सरकार फॉर्म की, तो मुझे लगता है बोलने के समय किसी ने भी अपनी मर्यादाएं नहीं छोड़नी चाहिए, क्योंकि आज जो परिवार करके आपके साथ में एज ए युति बैठे हैं उनका विचार सबने करना चाहिए. ज्यांची लायकी नाही अशा त्या माजी खासदार नवनीत राणा अजितदादावर आरोप करून आल्या. अजितदादामुळं त्यांना खऱ्या अर्थानं लोकसभा पाहायला मिळाली. अजितदादा नसते तर त्यांना लोकसभा सुद्धा पाहायला मिळाली नसती. प्रत्येक वेळेस विश्वासघातकी राजकारण करणाऱ्या ह्या ज्या नवनीत राणा आहे यांनी आपली पात्रता पाहावी व पात्रतेनुसार बोलावं. भाजपचे वरिष्ठ नेते आणि अजितदादा ते आपसात काय आहे ते पाहतील, परंतु आपली लायकी नसताना अजितदादावर थुंकणं हे त्यांना शोभत नाही. बहुचर्चित मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप विरुद्ध ठाकरे बंधू अशी लढत होणार आहे. आणि या निवडणुकीमध्ये सर्वाधिक लक्ष लागलेलं असेल ते म्हणजे दोन्ही शिवसेनेमधल्या लढतीकडे. 227 पैकी 87 जागांवर ठाकरे बंधू विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेमध्ये लढत होणार आहे. आणि यापैकी 69 जागांवर दोन्ही शिवसेनेत थेट सामना असेल. त्यामुळे या लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र यापूर्वी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून समजून घेऊयात मुंबईत नेमकं कुणाचं पारडं जड आहे ते. सगळ्यात आधी लोकसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं लढत झाली होती आणि कोणाचं पारडं जड होतं ते आपण
समजून घेण्याचा प्रयत्न करूया. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये म्हणजे 1.5 वर्षापूर्वी ही निवडणूक झाली होती. याच्यामध्ये 4 जागा लढवलेल्या होत्या ठाकरे सेनेनं, त्यापैकी 3 विजयी झालेल्या होत्या. मुंबईमध्ये शिंदे सेनेनं 3 जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी फक्त एका जागेवर विजय मिळालेला होता. त्यानंतर विधानसभेमध्ये काय चित्र होतं 2024च्या तेही आपण समजून घेऊयात. तर साधारणतः 1 वर्षभरापूर्वी ही निवडणूक झाली होती आणि याच्यामध्ये 10 मतदारसंघांमध्ये थेट सामना दोन्ही शिवसेनेचा झालेला. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला 7 ठिकाणी विजय मिळवता आला होता, तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेला 3 ठिकाणी विजय मिळवता आलेला होता. आणि अशा पद्धतीनं या दोन्ही निवडणुकीमध्ये ठाकरेंचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळं आता जेव्हा महापालिकेची निवडणूक होती आणि त्यामध्ये दोन्ही शिवसेना ज्या ज्या वॉर्डमध्ये समोरासमोर आहेत तिथं कोण जिंकून येणार याविषयी उत्सुकता आहे. तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमधला हा निकाल आपण पाहिलेला आहे. मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढलेली होती. या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यावेळी काँग्रेसची साथ त्यांना मिळालेली होती. मात्र महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढतीये. असं असलं तरी त्यांचे बंधू राज ठाकरेंची साथ मात्र उद्धव ठाकरेंना मिळतीये. दुसरीकडे शिंदेची शिवसेना भाजपसोबत निवडणूक लढवतीये. त्यामुळे मराठी, अमराठी, परप्रांतीय, पक्षफुटी, हिंदुत्व या आणि अशा विविध मुद्द्यांवरून निवडणूक गाजणार हे निश्चित असलं तरी अंतिमतः निकालात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मुंबईमध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे सामना चर्चेत असताना पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. फक्त मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे असं मग त्यांनी पाहिलं आणि याच प्रकारे त्यांनी मुंबईकडे पाहिलेलं आहे. आम्ही मुंबईचा विकास पाहतो, ते स्वतःचा विकास पाहत आहेत, ते स्वतःचा स्वार्थ बघतायत. पाहुयात पुढची बातमी. काही दिवसांपूर्वी भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी एका मौलानाच्या वक्तव्याचा संदर्भ देत हिंदूंना एक अजब सल्ला दिला होता. 4 बायका आणि 19 मुलं असल्याचं सांगणाऱ्या मौलानांचा संदर्भ देत हिंदू दाम्पत्यानं सुद्धा 4 ते 5 मुलं जन्माला घालावीत असा सल्ला राणांनी दिला होता. नवनीत राणांच्या या सल्ल्यानं लोकसंख्या, धर्म आणि राजकारण यावरून वाद निर्माण झाला. नवनीत राणांच्या या सल्ल्यानं लोकसंख्या, धर्म आणि राजकारण यावरून वाद निर्माण झाला होता. त्यांच्यावर टीका सुद्धा झाली होती. आणि आता पुन्हा एकदा असदुद्दीन ओवैसी जेव्हा अमरावतीमध्ये आले त्यावेळेला त्यांनी हा वाद उकरून काढल्याचं दिसतंय. उन्नीस पैदा करे तुम, 4 नहीं तुम भी 20 पैदा करना. तुम्हारे को भगवान का वास्ता, तुम भी 19 या 20 पैदा करना. क्या है, मजाक है हर चीज में. अरे जालिमों, पढ़ो. तुम अगर थम्स अप है तो थम्स अप का इलाज मेरे पास नहीं है. जास्त सल्ला द्यायचा नाही. ज्यांना 8-10 पोरं करायचे, 20 करायचे, 50 करायचे आहे त्यांना असे लोकांना या देशातून काढून त्यांची सिटिझनशिप इथून काढून आणि त्यांची पार्टीचं जे पक्षाची परमिशन दिली तेही रद्द झाली पाहिजे. त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे. पाकिस्तानी कसे भीक मागून राहिले आणि त्याच्यामध्ये यांनाही पाठवलं पाहिजे भीक मागण्यासाठी. तर काल अमरावतीमध्ये नवनीत राणांनी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला होता आणि आज त्यांनी अमरावतीच्या साईनगर प्रभागामध्ये युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला. म्हणजे काल भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केलेला आणि आज अमरावतीमध्येच दुसऱ्या प्रभागामध्ये त्यांनी युवा स्वाभिमान पक्ष जो त्यांच्या पतीचा पक्ष आहे त्यांच्या उमेदवारांचा प्रचार केला. अमरावती पालिकेत भाजप आणि रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेत. अमरावतीमध्ये भाजप 68 जागांवर निवडणूक लढतीये तर स्वाभिमानी पक्ष 34 जागेवर निवडणूक रिंगणात आहे. नवनीत राणा भाजपमध्ये आहेत. काल फडणवीसांसोबत रोड शोमध्ये त्यांनी हजेरी लावली होती. भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. त्यामुळे अमरावतीमध्ये नवनीत राणांचा पाठिंबा नेमका कोणाला असा सवाल आता विचारला जातोय. त्यानंतर बातमी आहे शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी भाजप आमदारावर साधलेल्या निशाण्याची. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामधील जामिनावर सुटलेले विनोद गंगणे हे भाजपच्या तिकिटावर नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेत आणि हाच धागा पकडून आता तानाजी सावंत यांनी भाजपच्या आमदारांवर जोरदार टीका केली. ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला आता नगराध्यक्ष केलंय त्यामुळे तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून ते आता ड्रग्जची पुडीही देतील असा उपरोधिक टोला शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांना लगावला. धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ड्रग्जचे प्रमाण वाढले, त्यामध्ये केसेस आहेत, त्याबाबत आपली काय? आता जनतेनं ड्रग पेडलरला नगराध्यक्ष केलं तुळजापूरचं,
त्याच्यामुळं मला वाटतं इथून पुढं धारा आपल्या तुळजापूर ह्याच्यामध्ये मातेचा प्रसाद देण्याच्या ऐवजी येणाऱ्या भक्ताला ती ड्रग चेक पुढे दिली जाईल. तर आता यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते ते बघावं लागेल. पाहूयात पुढची बातमी. कुलाब्यामधील अर्जाच्या गोंधळावरून महापालिकेच्या अहवालात ठपका ठेवण्यात आलाय. कुलाबा विधानसभा मतदारसंघातील प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यात गेलेल्या जनता दल आणि आपच्या उमेदवारांचे अर्ज वेळेच्या कारणावरून नाकारण्यात आले होते. या प्रकरणी तक्रारीनंतर ए वॉर्डचे निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांच्या कृतीबाबत राज्य निवडणूक आयोगाला पालिकेनं पाठवलेल्या अहवालात प्रतिकूल मत नोंदवण्यात आलंय. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ही कृती कायद्यानुसार योग्य असली तरी प्रशासकीय आणि व्यावहारिकदृष्ट्या योग्य नाही असा ठपका या अहवालात ठेवण्यात आलाय. राहुल नार्वेकर, मी मुद्दामून नावानिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात, त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो. सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत. एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय, त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय. माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण असेच जर का सगळे वागायला लागले, अगदी मंत्र्यांना सुद्धा त्यांचा लवाजमा घेऊन निवडणूक प्रचारात फिरता येत नाही. कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा एक फेक नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं दिसून येत आहे. आणि मला वाटतं आता या सगळ्या बाबतीत अधिक न पडता, कारण आता निवडणुका सगळ्या सुरू आहेत, लोकांनी नियमाप्रमाणे आपापले अर्ज भरलेले आहेत, त्यानुसार आता निश्चितपणे लोक निवडणुका लढतील. उद्धव ठाकरेंच्या केलेल्या टीकांवरती मी लक्ष देत नाही, कारण जुन्या दुखण्या ज्या असतात, जुन्या जखमा ज्या असतात त्या कधी कधी थंडीत अजून दुखून येतात, उजळून येतात, त्यातला हा प्रकार आहे. वरून संजय राऊतांनी नार्वेकरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विधानसभा अध्यक्षांचं वर्तन काय होतं? आरोवरती विधानसभा अध्यक्षांचा दबाव होता, हे अहवालात का आलं नाही? विधानसभा अध्यक्षांनी अशा प्रकारे रांगेत उभं राहून समोरच्या उमेदवारांना धमक्या दिलेल्या आहेत, ते अहवालात का आलं नाही? हरिभाऊ राठोड यांची तक्रार आहे, मनसेचे उमेदवार बबन महाडिक यांची तक्रार आहे. हे जे व्हिडिओ समोर आले त्याने विधानसभा अध्यक्ष सरळ सरळ धमक्या देत आहेत, दबाव आणत आहेत, पोलीस कमिशनरला फोन करून राठोडांची सुरक्षा काढण्याची धमकी देत आहेत. हे अहवालामध्ये का आलं नाही?